गाईज, वेलकम बॅक टू खुशीज ब्लॉग्स. तर गाईज, आज आहे 1 जून, म्हणजे बऱ्याच जणांचा आज बर्थडे असतो. तुमच्या फॅमिलीमध्ये पण कोणाकोणाचा बर्थडे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड येस, आज माझ्या आजी आजोबांचा बर्थडे आहे. सो तर मी चालली आहे आज कोलवडीला त्यांना सरप्राईज द्यावं म्हणलं, एक छोटंसं सेलिब्रेशन करावं. सो लेट्स गो. अपूर्वा आणि मी निघाले. आता तुम्हाला खेळला नाही दिसतं, अपूर्वाचा छान दिसते. तर आम्ही दोघी निघाले आता आजीकडे. आजीला काहीच आयडिया नाही आहे, तो आजीसाठी सरप्राईजिंग असणार आहे थोडंसं. सो ब्लॉग कंटिन्यू करा. काय ना, मी रस्त्यात चुकलोय. मामाच्या घरचा रस्ता चुकले मी. आजी बघा बाहेरच बसली. आजीला माहित नाही आम्ही आलेलो. आजीची रिॲक्शन बघा तुम्ही. आजीला वाटलं नव्हतं मी येईन म्हणून, है ना आजी? हॅपी बर्थडे. तुला वाटलं होतं का मी येईल आज म्हणून? सरप्राईज द्यावं म्हणलं तुला ना. बाबा नाही आले? नाही ना, हाय बाबा आहेत घरात. गाईज, आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे सगळे मस्त. गाईज, मामा पहिल्यांदा आलाय आज ब्लॉग मध्ये, तरी बोलणार नाही काही. हाय बोल, हाय तरी बोल सगळ्यांना. चला गाईज, आपण सेलिब्रेशन करू आता मस्त. कसं वाटलं आजी बाबाचं सरप्राईज? वाटलं होतं का? खूप सरप्राईजिंग होतं त्यांच्यासाठी. त्यांना काहीच आयडिया नव्हती की मी आज येणार आहे. म्हटलं चला आजी बाबांना सरप्राईज देऊ आपण आज. गिफ्ट आजीसाठी काय ते छोटंसं मम्मीने पाठवलं. आजीने बघा किती 2-2 पिशव्या भरून खायला दिलेलं आहे एवढं. आजी दरवेळेस आले की पिशव्या भरून जातात माझ्या. काहीच तुमची पण आजी अशीच आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चल गाईस, येते मी आता. चल इकडे जाऊ का मी आता? गाईस, काका आता आले. जाऊ का मी आता? बाय बाय. बाय बाय. आजी येईल कधी तेव्हाच भेटू. बाय बाय. आम्ही निघाले आता. आम्ही दोघी जाणार आहे कुठेतरी म्हातारीच्या मंदिर. कोणतं तरी मंदिर राहिलं माहिती, मला माहिती. मी ऐकलंय बरं का, पण कधी गेले नाही आहे तिथं. चला आज जाऊन पाहूयात. तिथं टाईम आहे थोडा आपल्याकडे. लेट्स गो. चलो. काय नव्हतं, वॉटर पार्कचा प्लॅन तर काही सक्सेसफुल झालेला नाही. पुढच्या यायला पण होईल की नाही सांगता येत नाही. नवीन प्लॅन आता डायरेक्ट रेन सीझनमध्ये रिसॉर्ट. मध्ये पोहोचलोय, पण थेऊरच्या मंदिराचं काम चालू असल्यामुळे मंदिर बंद आहे 1-2 महिन्यासाठी. सो आम्ही आता दुसऱ्या मंदिरात चाललोय. मथारी आईचं मंदिर, राईट? येस. चला आपण तिकडे जाऊ आता. मी मंदिरात पोहोचलोय, मथारी आईचं मंदिर. इथे मंदिराचा परिसरच बघा तुम्ही, किती सुंदर मस्त वातावरण आहे. एकदम प्रसन्न वाटतंय. बिलकुल सुद्धा गर्दी नाही आहे. थोडंसं आतमध्ये असल्यामुळे मंदिर, आणि एकदम छान आहे. मी पहिल्यांदा आले या मंदिरात. अपूर्वा घेऊन आली मला आज. मी दुसऱ्यांदा. चला आपण आतमध्ये जाऊ. चला आपण आपल्याला नाही, त्या मुलाला म्हणत होते ते काहीतरी. किती मोकळे बघा मंदिर, पटकन दर्शन होईल. गाईज, आपण आहे नाही तर कोणाला तरी विचारूया. मंदिराचं नाव म्हातारी आई. आतमध्ये पेंटिंगचं काम चालू आहे सध्या, पण इथूनच दर्शन घेऊयात. तर काका, या मंदिराचं नाव म्हातारी आई मंदिर का बरं पडलंय? म्हणजे काहीतरी त्याची मागची स्टोरी वगैरे असेल. ज्यावेळेस आई साहेब इथं आल्या ना, हा. तर म्हातारचं रूप घेतलं होतं. अच्छा. आणि म्हातारचं रूप घेऊन एक शेतकरी लोणीपाशी नांगरत होता. मग त्या शेतकऱ्याला आई साहेब म्हणले की मला इथं नेऊन सोड. मग त्या वयस्कर रूप असल्यामुळं
पाटलीवरती आणून ते सोडले अच्छा. आणि मग ते शेतकरी माघारी गेला. आई साहेबांच्या रूपात आलत्या त्या. आई साहेबांनी त्यांना काही वस्तू दिली. हम्म. त्यांनी जी पाहिली म्हणजे कोळसे आहेत, तर त्यांनी इथेच टाकले. एक कोळसा चिकटून त्याचं मंदिर हे गेला. झालं. तर ते सोन्याचं निघाला. नंतर तो परत येऊन बघतो तांदळा तिथं ओपन झाला. अरे वा. त्यामुळे ते म्हाताराई नाव पडलेले. अच्छा, तर अशी स्टोरी आहे गाईच्या मंदिराची. म्हातारी आई मंदिर कापडलं. थँक्यू सो मच काका, तुम्ही सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गाय तिथूनच चाललो होतो आम्ही बोलण्याच्या नादात. गाईच ओळख काढली की खूप ओळख निघते. आता त्या काकांची ओळख निघाली, ते तिथलेच निघाले, कुठले वाघोलीतले, त्यांनी ओळख सांगितली आम्हाला. त्यामुळे ओळख काढली ना कुठं पण खूप ओळख निघते. त्यांनी खूप छान माहिती सांगितली मला. ह्या मंदिराबद्दल माहित नव्हतं, त्यांनी सांगितलं बरंच काही. गाईचे मंदिर बघा किती मस्त, नदीच्या कडेलाच एकदम एकदम सुंदर स्पॉट आहे. फोटो काढण्यासाठी तर एक नंबर स्पॉट आहे गाईज. हमको दुसरा और क्या चाहिए. मला एकच नंबर आहे. तिथून सनसेट दिसतो पुढून गेला. सनसेटला अजून वेळ आहे गाईज, पण थोडा थोडा दिसत असेल तुम्हाला इथूनच. आम्हाला या बोट मध्ये बसायचे, पण इथं जायला रस्ता नाही, पण आम्हाला त्यातच बसून फोटो काढायचा. जाणार आम्ही जाणार आम्ही, पण वरती येणार कसं. बिकॉज इथं पाहतो मी कसं आहे जायला खाली. घ्यायची का? गाईचा अपूर्व बोट ओढते गाईच. बोटासाठी ह्या साईडला घ्यायची बोट. थांब आपण दोघी ओढू आता पण जास्ती. गाईज मिशन फत्ते केलं आम्ही. आलो. कसं आलंय तुम्हीच बघा. आता आम्ही इथून खाली वर कसं जाणार आहे आम्हाला माहित नाही. प्रॅक्टिस करतोय आम्ही किल्ले चढायची. येस, बिकॉज आमची नेक्स्ट ट्रिप किल्ल्यावर असेल मे बी. ती सक्सेसफुल होणार. कमिंग सून जुलै. चलो येस गाईज, चला आता आपण फोटो काढू. इथं छान छान इथं व्ह्यू पहा तुम्ही किती मस्त आहे इथून. इथं फोटो किती छान येतील म्हणून आम्ही इथं. घरवाले अगर ये ब्लॉग देखेंगे ना हमको किधर भेजेंगे नहीं नेक्स्ट टाइम. गाईज इथं आम्ही किती थ्रिल करून आलोय आमचं आम्हाला माहिती आहे. तिथं एक काका काकू आहेत, त्यांची मुलं आहेत दोघे. तिथे दिसत असेल तुम्हाला फोटो काढतात. ते म्हणतात पटपटावर आता आपल्याला बोटीत पण जायचं फोटो काढायला. मला इलेक्ट्रिकल कसं काढणार आहे, आम्ही कसं आलो आमचं आम्हाला माहिती. त्यांनी पाहिलं नाही बिकॉज आम्हाला येताना तिथून आम्ही कसं आलोय. तिथं वरती येताना पाहिलं ना, ते नाही येणार तिथं फोटो काढायला. मी गॅरंटी देते आम्हाला. मला कसं व्हिडिओ नाही शूट करता आला आम्ही खाली येताना, बट आता वरती जाताना मी व्हिडिओ घेणार आहे. मम्मा प्लीज हमारा थ्रिल देख के ज्यादा सीरियस मत हो जाओ, हम ऐसे ही थ्रिल करते रहते हैं, सो प्लीज. येस. गाइस तो अभी मैं जा रही हूँ ऊपर. बघा गाइस किती थ्रिल करून आली आहे मी. येताना मला शूट नाही करता आलं, बट तुम्ही आता पहा मी कशी जाते. काय ना मी रोडिंग मध्ये जाऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला. विनर. ए तिथून कोणी पकडलेलं नाही बाई. इथून अशी पकडते खाली नाही तर ती. काय बसवतो बस स्टॉप कर आता. चलो गाईज चाललो आता आम्ही घरी. फुल ॲडव्हेंचर करून. गाईज आम्हाला ॲडव्हेंचर करायला ॲडव्हेंचरस ठिकाणं सुद्धा लागत नाहीत. आम्ही मंदिरात सुद्धा ॲडव्हेंचर करू शकतो. आमची लाईफ ॲडव्हेंचरस आहे. येस, खूप इंजिनियर आहे ना. आणि त्यात आमच्या आता एक्झाम्स आहेत गाईज. तुम्हाला तर माहितीच असेल, 2-3 ब्लॉग पाहून समजलं असेल. माझ्या स्टडी लिव्स चालू आहेत. हो खूप छान स्टडी लिव्ह. खूप छान स्टडी लिव्स चालू आहेत. छान झालं आमचं दर्शन वगैरे. मस्त फोटोज वगैरे काढलेत आम्ही आज छान छान. बघा स्टोरी बघा. लाईक इंस्टावरती बघा. लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो, कमेंट भी करो गाईज. चला गाईज आता आम्ही घरी चाललोय. गाईज सोमेश्वरचा चहा पिऊन मस्त रिफ्रेशिंग मूड झालेला आहे आता आमचा. आता सायनिंग ऑफ. डन फॉर टुडे. चला गाईज आता आम्ही चाललो करू भेटूयात आपण. सनसेट बघा गाईज, मग असे दिसलं नव्हतं. किती सुंदर दिसतंय. चला गाईज भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता आम्ही डायरेक्ट एक्झामला भेटू. 8 जून. बाय बाय गाईज, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.